आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. मुख्य संपादक संभाजी जाधव. चंदगड विधानसभा उद्योजक दौलत साखरचे चेअरमन मानसिंग खोराटे लढवणार. नव्या चेहऱ्याची राजकारणात होणार एंट्री. उद्योजक व दौलत साखरचे चेअरमन मानसिंग खोराटे यांची चंदगड विधानसभा मतदारसंघात राजकीय एंट्री सोबत विधानसभा लढवणार असल्याचे आज बुधवार दिनांक 31 रोजी दौलत साखर कारखाना साईट येथे झालेल्या मेळावा व पत्रकार परिषदेत श्री खोराटे यांनी जाहीर केले. स्वागत व प्रास्ताविक ॲडव्होकेट संतोष माळीवकर यांनी केले. चंदगड विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित तरुण वर्गाने आपण ही निवडणूक लढवून राजकारणात एंट्री का करावी लागते याबाबतची आपली मनागोतातून भावना व्यक्त केली. यावेळी श्री खोराटे म्हणाले, दौलत साखर कारखाना चालवत असताना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले. हा कारखाना चालू होऊन शेतकरी व कामगार वर्गाला फायदा होताच, पण अनेक राजकीय लोकांच्या कर्तृत्वाने राजकारणात कारखाना येऊ लागला. मी अनेक विरोध करणाऱ्यांना सक्षम होतोच व आजही आहे, परंतु एखाद्या राजकीय क्षेत्रात काम करत असताना फारसा विरोध होत नाही. यामुळे आपल्या म्हणण्याप्रमाणे मी राजकारणात एंट्री करत विधानसभा लढवण्याचा निर्णय घेत आहे, असे जाहीर केले. अनेक वेगवेगळ्या पक्षांचे ज्येष्ठ नेते त्यांच्याकडून उमेदवारीसाठी बोलवण्यात येत आहे व योग्य वेळी योग्य असा निर्णय घेऊन आपण दिलेल्या सूचनेचे पालन करत मी विधानसभा लढवणार. मागील 2 वर्षापासून नोकरी विषयक व उद्योजक मेळावा घेत तरुणांच्या हाताला काम देण्याचे कार्य केले आहे. ते यापुढेही चालू राहील. चंदगड, आजरा, गडिंग्लज या भागात नवनवीन उद्योजक तयार करण्याचा मानस असल्याचे यावेळी बोलताना श्री खोराटे म्हणाले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले यांनी श्री खोराटे यांना भगवी शाल घालून मनसेची विधानसभेची ऑफर दिली. यावेळी ॲडव्होकेट संतोष माळीवकर यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत नवा व चेहरा का पाहिजेत याबाबत मानसिंग खोराटे यांच्या कार्याचा आढावा दिला. फक्त विकास कामे म्हणजे लोकप्रतिनिधी नाही, तर या मतदारसंघातील सर्वसामान्य सुशिक्षित बेरोजगारांना हाताला काम किंवा नवा व्यवसाय या तालुक्यात झालेला नाही. असे अनेक वेगवेगळे प्रश्न आजही प्रलंबित आहेत. यासाठी म्हणून चंदगड विधानसभा मतदारसंघात मानसिंग खोराटे उद्योजक हे एंट्री करणार व आम्ही त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले. ते मोठा उद्योगपती म्हणजे आता खोराटे साहेब असणार. पण दुसरी एक मनामध्ये अशी शंका आमच्या होती की राजकारण आले की सगळेजण येतात, उभा राहतात, पण प्रत्यक्षात जे सामाजिक प्रश्न असतात त्यांच्याकडे कुणीही बघत नाही. तुम्ही सुद्धा ज्यावेळी असं वाटलं की आता प्रवेश करणार आहात त्यावेळी एक मनात असं होतं की तुम्ही पण येणार, परत बोलणार की विकासाच्या गप्पा करायच्या, आपल्याला विकास करायचा, रस्ते आणायचा आहे, पाणी आणायचं आहे, ह्याच गोष्टी होणार आहेत. कारण सगळेजण म्हणतात बघा विकासासाठी आम्ही हे केलं आणि ते केलं म्हणून. तसंच हे होईल असं वाटलं होतं आणि त्यामुळे मी मनातून ठरवून काढलो की तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा होता की विकास तर होऊ दे बाजूला, व्यवसायासाठी किंवा नोकरीसाठी तुम्ही काय करणार आहात म्हणून. आणि हे बोलायच्या अगोदर तुम्ही जे सगळे मुद्दे क्लिअर केला त्याच्यामुळे माझे मित्र मी दोघांनी चर्चा करत होतो की आम्हाला जे बोलायचं होतं ते साहेबांनी आधीच करून टाकलं. त्याच्यामुळे आता बोलायचा का हा प्रश्न होता. तर मी साहेब तुमचं खरोखर अभिनंदन ह्याच्यासाठी करेन की सुनील जसं सांगितलं की 10 वर्ष बंद पडलेला कारखाना जे 3-4 लोकांनी चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र ते अयशस्वी झाले. समजा दुर्दैवाने तो असा जर कारखाना बंद पडला असता तर आज आपण या ठिकाणी आलो पण नसतो आणि आजची जी आर्थिक स्थिती चंदगड दिसते ती दिसली पण नसती. कारण गेल्या 10 वर्षात जे काय अनुभवायचं होतं ते आम्ही शेतकरी म्हणून सगळं अनुभवलेलं आहे. तर या 10 वर्षात तुम्ही म्हटला की मला राजकारणाचा टच संबंध आहेत पण राजकीय काय अजून नाही आहे. पण खऱ्या अर्थाने जर तुम्ही बघितला तर राजकारणापेक्षा तुम्ही जे कारखाना चालू करून जे समाजकारण केलेलं आहे की याच्यासारखं समाजकारण दुसरं कुठलं नाही आहे. प्रत्यक्षरित्या आपण सांगितलं की 1000 लोकांना रोजगार दिला आहे, 5000 लोक याच्यावरती डिपेंड आहेत. आणि गेल्या वर्षी मी स्वतः बघितलं की त्या मेळाव्यामध्ये 1000 कुटुंबांना तुम्ही नोकरी दिलेला आहे. 1000 कुटुंबांना नोकरी म्हणजे ते 1000 लोकांच्या लग्नाचा प्रश्न आपण सोडवलेला आहे. कारण आज नोकरीशिवाय कुणालाही मुलगी मिळत नाही आहे, हा खरा प्रश्न बनलेला आहे. मी दुसरी गोष्ट अशा बोलू इच्छितो की आपण जर बघितलं असाल तर चंदगडमध्ये आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही इथे रोजगार चालू करा, इथे फॅक्टरी चालू करा आणि रोजगार द्या लगेच शक्य नाहीच आहे. हे फक्त बोलू शकतो आपण. पण एक गोष्ट सातत्याने चंदगडच्या दृष्टीने असं वाटतं मला
की जर आपण विचार केला की आपल्या चंदगडचे बरेचसे लोक हे मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये हॉटेलमध्ये आहेत, नोकरी करतात, चांगले कमवतात, मात्र तरीही त्यांच्या लग्नाचा प्रश्न मिटत नाही आहे, कारण ते हॉटेलमध्ये आहेत म्हणून. त्याला जर आपण हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सची जोड दिली आणि त्याला सांगितलं आहे माझ्याकडे मुलगा काय करतोय, हॉटेल मॅनेजमेंट केला आहे, भलेही हॉटेलमध्ये सर्व्हिस असू दे, हॉटेल मॅनेजमेंट केला आहे, पण त्याचा हा प्रश्न सुटू शकतो. पण या दृष्टीने कधीच विचार झाला नाही. म्हणजे त्याच्याकडे एखादं सर्टिफिकेट असावं आणि त्या जोरावर तो नोकरी करावं, या दृष्टीने विचार झाला नाही. पॉलिटेक्निकच्या बाबतीत आपली तीच अवस्था आहे. पर्यटनाच्या सुद्धा साहेब गोष्टी होतात या ठिकाणी. पर्यटन होते प्रति महाबळेश्वर करणार, पण त्या दृष्टीने काही करता आलं नाही. मी मळवीकर साहेबांचा आता मनात आला विचार म्हणून सांगतो की बऱ्याच वेळांच्या घोड्यावरती चर्चा होते. त्या घोड्यावरती चर्चा झालीच पाहिजे, पण ते गडावरती जाणार जर 4 घोडे जर आपण इथे तयार केले तर मात्र पर्यटनाचा विकास निश्चितपणे होऊ शकतो. म्हणजे अशा दृष्टीने विचार केला पाहिजे. किंवा आपण जे बघतोय एक 4-5 फॅक्टर्स आहेत की ज्या पिलरवर तुम्ही एक कम्प्लीट डेव्हलपमेंट आणू शकताय. ॲग्रिकल्चर, इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशन, हेल्थकेअर आणि एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंटबद्दल सुनीलची आणि माझी ज्यावेळी चर्चा झाली त्यावेळी आम्ही स्टार्टअपबद्दल बोलत होतो. फॉर्च्युनेटली तो मुद्दा तुम्ही आणला आणि त्याच्याबद्दल खूप चांगला आभार, कारण हे विजन कोणी घेऊन जात नाही. कारण आज कसं आहे की फंड जनरेट करणं मोठी गोष्ट नाही आहे. मला जर आज 1 करोड 1.5 करोडची एखादी फॅक्टरी करायची आहे तर गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम आहेत की जिथून आपण फंड जनरेट करू शकतो. पण एक बेसिक एक उद्योजक म्हणून ज्या गोष्टी असतात की तुम्ही एखाद्याला म्हणताय की मला 1 करोड रुपये तुम्ही देतो, तुम्ही फॅक्टरी टाका, मी ती फॅक्टरी लॉसमध्येच आणणार. कारण जे पैशाचं रोटेशन आहे, CC कशा वापरायच्या, बँकिंग कसं करायचं या गोष्टी माहीत नाही. तर त्या डेव्हलपमेंटसाठी तुम्ही जे काम करताय त्याच्याबद्दल मी काय जास्त जात नाही. पण याच्याबरोबर